महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक महत्त्वाचा क्षण पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी 5 वाजता मुंबईतील लोकभवनात शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनानंतर झालेला हा शपथविधी अत्यंत शांत आणि गंभीर वातावरणात पार पडला. शपथविधी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते अजितदादा अमर रहे अशा घोषणा देताना दिसून आले. संपूर्ण लोकभवन परिसरात भावनिक वातावरण पाहायला मिळाले. शपथविधी पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्व तऱ्हेच्या लोकांना मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.